अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्त हो, जर तुमच्या खिशात शेवटचे 500 रुपये उरले असते तर तुम्ही काय केलं असतं? घरासाठी किराणा घेतला असता की तेच पैसे स्वामींच्या चरणी अर्पण केले असते? आजचा अनुभव एका अशा स्वामी भक्ताचा आहे ज्याने दुसरा मार्ग निवडला आणि त्या एका निर्णयाने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. म्हणून हा अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण हा अनुभव फक्त चमत्काराचा नाही तर अढळ श्रद्धेचा आहे. भक्त हो, आयुष्यात अशी वेळ येते की आपल्या खिशातला शेवटचा रुपयाही मोलाचा वाटतो. अशा वेळी देवावर विश्वास ठेवणं सोपं नसतं, पण श्रद्धेने घेतलेला निर्णय आयुष्याला नक्कीच एक वेगळं वळण देऊ शकतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही पण स्वामींचे भक्त असाल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. भक्तांनो, आजचा हा अनुभव नाशिकमध्ये एका दादांनी पाठवलेला आहे, तर आजचा हा अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग दादांच्याच अनुभवाला दादांच्याच शब्दात सुरुवात करूयात. श्री स्वामी समर्थ. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दादा सांगतात की माझं नाव अमोल आहे. मी नाशिकमध्ये एका कंपनीत काम करत होतो. पत्नी, मुलगा आणि आई वडील असा छोटासा संसार होता. पण एक दिवस अचानक कंपनी बंद पडली आणि माझी नोकरी गेली. मी महिन्याभर काम शोधलं पण काहीच मिळालं नाही. आता घरातली बचतही संपली. पत्नीचे दागिने मी गहाण ठेवले. आईची औषधं उधारीवर आणावी लागली आणि शेवटी अशी वेळ आली की माझ्या खिशात फक्त 500 रुपयांची एकच नोट उरली होती. तेच आमच्या घरातले शेवटचे पैसे होते. मी ती नोट हातात धरून बसलो होतो. तेवढ्यात आई आली. ती म्हणाली, बाळा, उद्या गुरुवार आहे. हे पैसे स्वामींच्या चरणी ठेव. आपण आजपर्यंत कुठल्याच गुरुवारी देवळामध्ये पैसे दिले नाहीत असं झालं नाही. पण मी दचकून म्हणालो की अगं आई, हे पैसे जर मी देवळात दिले तर मग आपण काय खाणार? आई शांतपणे म्हणाली, आपण उपाशी राहिलो तरी चालेल, पण स्वामींवरचा विश्वास उपाशी राहू देऊ नको. आणि रात्रभर मला झोपच लागली नाही. दुसऱ्या दिवशी मी तिथेच असलेल्या स्वामी समर्थ मंदिरात गेलो आणि थरथरत्या हातांनी ती 500 रुपयांची एकमेव नोट मी स्वामींच्या चरणी ठेवली. मला डोळ्यात पाणी आलं होतं. मी स्वामींना एक प्रार्थना केली की स्वामी, आत्ता माझ्याकडे काहीच उरलं नाही. आता पुढचं सगळं काही मी तुमच्यावर सोडलेलं आहे. एवढं म्हणून मी मंदिरातून बाहेर पडलो. आता माझ्याकडे कसलेच पैसे नव्हते, पण माझ्या मनाला मात्र एक विलक्षण शांतता मिळाली होती. आणि तेवढ्यातच माझा मोबाईल वाजला. मोबाईलवरती अनोळखी नंबर होता. मला क्षणभर असं वाटलं की हा कोणाचा बरं फोन असू शकतो, आणि मी थोडासा चिडचिड करतच फोन उचलला. पलीकडून एक माणूस बोलत होता. ते म्हणाले की तुम्ही अमोल बोलताय का? मी म्हणालो, हो बोला. ते म्हणाले, मी नाशिक औद्योगिक वसाहतीतून बोलतोय. तुमचा नंबर माझ्या एका मित्राने दिला. आमच्या गोदामात आजच काही इलेक्ट्रिकल काम आहे. लगेच येऊ शकाल का? माझ्या डोळ्यात आशेचा किरण चमकला. मी लगेच होकार दिला. पण एक अडचण होती. आता माझ्या खिशात 1 रुपयाही नव्हता. बसचं तिकीट काढायला माझ्याकडे 5 रुपयेसुद्धा नव्हते. आणि क्षणभर माझ्या मनात विचार आला की स्वामी, आत्ता मी काय करू? तेवढ्यात मंदिराबाहेर उभे असलेले एक वयोवृद्ध गृहस्थ माझ्याजवळ आले. ते म्हणाले, बाळा, तू औद्योगिक वसाहतीकडे चाललास का? मी आश्चर्याने म्हणालो, हो, पण तुम्हाला कसं कळलं? ते म्हणाले की अरे, मी आत्ताच फोनवरती तुझं बोलणं ऐकलं. मलाही तिकडेच जायचं आहे, पण माझ्या गाडीचा ड्रायव्हर, त्याला घरून फोन आला म्हणून तो घरी गेला. तू जर तिकडे जात असशील तर जाताना मला सोड. माझी गाडी तूच चालव. हे ऐकून मी त्यांचे आभार मानले. आणि संपूर्ण प्रवासात ते फक्त मला एकच गोष्ट सांगत होते की संकटात माणूस खचत नाही, त्याचा विश्वास खचतो, तो जप. आणि त्यांचे शब्द माझ्या मनात घर करून गेले.
ते वयोवृद्ध गृहस्थ म्हणजे स्वामींच्याच रूपात आलेले एक माझ्यासाठी आशेचा किरणच बनले. आणि त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी एकट्यानेच मन लावून काम केलं. काम संपल्यावर मालकांनी संपूर्ण काम तपासलं आणि ते माझ्याकडे पाहून म्हणाले, अमोल, आजकाल इतक्या प्रामाणिकपणे काम करणारा माणूस भेटणं फारच कठीण आहे. असं म्हणत त्यांनी माझ्या हातात एक लिफाफा ठेवला. मी तो उघडून पाहिला तर त्यात 10,000 रुपये होते. मी घाबरतच म्हणालो, अहो साहेब, एवढे पैसे? मी तर फक्त एकाच दिवसाचं काम केलं. मालक हसले आणि म्हणाले, हे फक्त आजच्या कामाचे नाहीत. उद्यापासून तू कायमचा माझ्याकडे कामाला ये. आणि हा ॲडव्हान्स समज. त्या क्षणी माझे डोळे भरून आले. सकाळी स्वामींच्या चरणी मी शेवटचे 500 रुपये ठेवले होते आणि संध्याकाळी स्वामींनी माझ्या हातात 10,000 रुपयांची नवी आशा ठेवली होती. पण मला अजूनही कल्पना नव्हती की हा फक्त आरंभ होता. स्वामी माझ्यासाठी याहूनही मोठं काहीतरी लिहून ठेवत होते. दुसऱ्या दिवसापासून मी त्या कंपनीत नियमित कामाला जाऊ लागलो होतो. मालक माझ्यावर खूप विश्वास ठेवू लागले. साधारण असेच माझे त्या कामाचे 6 महिने होत आले होते. आणि एक दिवस त्यांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावलं आणि म्हणाले, अमोल, तू आयुष्यभर दुसऱ्याची नोकरी करणार आहेस का? तू किती हुशार, प्रामाणिक आहेस. तुला यापेक्षाही जास्त चांगलं काम मिळालं पाहिजे. आणि मी हसत म्हणालो की साहेब, माझी परिस्थिती तर तुम्हाला माहिती आहे. जे मिळाले त्यातच मी समाधानी आहे. स्वामींचं माझ्यावरती लक्ष आहे. मालक काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी टेबलावर एक फाईल ठेवली होती. त्यात एका नवीन इलेक्ट्रिकल दुकानाचा नकाशा होता. ते म्हणाले, हे दुकान मी सुरू करणार होतो, पण आता मला वाटतंय की हे तू सुरू करावंस. मी दचकलोच. साहेब, माझ्याकडे तर भांडवलही नाही. ते हसले. भांडवल मी देतो, पण एक अट आहे. मी विचारलं, कोणती? ते म्हणाले, तुझा जो प्रामाणिकपणा आहे ना, तो तू कधीही सोडायचा नाही. त्या दिवशी मी स्वामींचं नाव घेऊन छोटंसं इलेक्ट्रिकल दुकान सुरू केलं. सुरुवातीला दिवसभरात फक्त 2-3च ग्राहक येत होते. पण मी कोणालाही फसवलं नाही. ज्याचं काम त्याचं योग्यच पैसे. हळूहळू लोक माझ्यावर विश्वास ठेवू लागले होते. एक ग्राहक आता 10 ग्राहक घेऊन येऊ लागला होता. आणि काही वर्षातच एका दुकानाची 2 दुकानं झाली होती आणि 2ची 4 दुकानं झाली. आणि माझा व्यवसाय संपूर्ण नाशिकमध्ये ओळखला जाऊ लागला होता. आणि अशीच माझी 10 वर्ष गेली. आणि 10 वर्षांनी मी माझ्या आयुष्यातली पहिली 4 व्हीलर गाडी घेतली. गाडी शोरूममधून बाहेर काढली, पण ती थेट घरी नेली नाही. तर सर्वप्रथम मी ती गाडी स्वामी समर्थांच्या मंदिरात नेली. गाडीसमोर नारळ फोडला, स्वामींच्या चरणी डोकं ठेवलं आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या दिवशी मला तो दिवस आठवला होता की स्वामी, इथेच ह्याच मंदिरात त्या दिवशी माझ्याकडे शेवटचे 500 रुपये होते. लोक म्हणाले मी मूर्खपणा करतोय, पण मला माहिती होतं की मी पैसे गमावत नव्हतो. मी माझा विश्वास तुमच्याकडे सोपवत होतो. आज माझी ही गाडी माझी नाही, ही तुमच्या कृपेची साक्ष आहे. तुम्ही माझ्या पाठीशी होता म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. भक्तांनो, आजही त्या मंदिरात मी गेलो ना की मला त्याच दिवसाची आठवण होते. तो दिवस इतका भयानक होता की मी तो दिवस कधीही विसरू शकत नाही. घरी जातानाही अक्षरशः मी विचार करत होतो की घरी खायला काय न्यायचं आणि संध्याकाळी पत्नीला, आईला, वडिलांना, मुलांना जेवण कसं द्यायचं. परंतु स्वामींनी मला दुसरीकडेच नेलं आणि माझं नशीब पूर्णपणे बदलून गेलं. तर भक्तांनो, हा मला आलेला अनुभव आहे. तर तुम्हाला तो कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि भक्तांनो, स्वामींनी मला श्रीमंती देण्यापूर्वी संकटातही विश्वास टिकवण्याची ताकद दिली आणि तोच माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा चमत्कार ठरला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, अमोलदादांना आलेला अनुभव हा खरंच खूपच सुंदर होता. तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अनुभव पाहण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.